कहाँ जाओगे, दिखलाओ ना तुम छोड़ जगत सारा। कर्म तो साथ आएंगे, पछताओगे, पछताओ ना सब नरम गरम कपड़े, यहीं पर छोड़ जाओगे। टिकट कटा कर हम तुम सबने उबरे अब संसार। जन्म मरण की दो पटरी पर गाड़ी हमारी सवार। जो लेना झट ले लो, समय चला तूफान। जो लेना झट ले लो, समय चला तूफान। कहाँ जाओगे, दिखलाओ ना तुम छोड़ जगत सारा। कर्म तो साथ आएंगे, पछताओगे, पछताओ ना सब नरम गरम कपड़े, यहीं पर छोड़ जाओगे। इस स्टेशन पे खंजर लेकर बैठी मोहक नार। कदम कदम पर बगुला सुंदर बेचे विषय अनार। मन पागल हो घायल हो जाए हैरान। मन पागल हो घायल हो जाए हैरान। कहाँ जाओगे, दिखलाओ ना तुम छोड़ जगत सारा। कर्म तो साथ आएंगे, पछताओगे, पछताओ ना सब नरम गरम कपड़े, यहीं पर छोड़ जाओगे। मन का बंदर नाचे बिलंदर बंधन उस पर डाल। सीटी बजाए धर्म अहिंसा रख उस पर ही ध्यान। रखवाला धर्म तेरा चंदन तू पहचान। रखवाला धर्म तेरा चंदन तू पहचान। कहाँ जाओगे, दिखलाओ ना तुम छोड़ जगत सारा। कर्म तो साथ आएंगे, पछताओगे, पछताओ ना सब नरम गरम कपड़े, यहीं पर छोड़ जाओगे। पहा, आपण अनादिकालापासून स्वतःच्या ज्ञानदर्शन स्वभावाला न जाणल्यामुळे ही सगळी आपली दुर्दशा चालली आहे आणि त्यामुळे आपण बाहेरच्या भोगात आनंद शोधत आहोत, पण आनंद मिळत नाही। म्हणून पहा की अनुभूतीची इतकी जबरदस्त शक्ती आहे की एक अनुभूती घेतली तर पूर्ण जीवन आपलं बदलून जातं। म्हणून एका वक्त्याने म्हटलंय, न मेरे पास पॉकेट की हिट है, न मेरे पास लॉकेट की हिट है, न मेरे पास जॉकेट की हिट है, लेकिन मेरे पास है सुपर हिट और वह है मुझ में फिट। म्हणजे आपल्या जवळ पॉकेट लॉकेट जॉकेट असेल तर ती क्षणिक हिट आहे, परंतु स्वतःला जाणण्याची कला असेल, अनुभूती घेतली असेल तर ही सुपर हिट आपल्याला प्रत्येक क्षणी आनंदालाच कारण ठरते। म्हणून जसे आपण पुरुषत्व स्त्रीत्व हातात घेऊन दाखवू शकत नाही, मी पुरुष आहे हे जाणीवेत मात्र येतं, त्याप्रमाणे
आत्मा हातात घेऊन दाखवता येत नाही, तरी देखील आपण त्याला जाणू शकतो. किंवा मातृत्व, पितृत्व हे सुद्धा हातात घेऊन दाखवू शकत नाही, पण ज्ञानामध्ये जाणता येतं. आपला अमूर्तिक सच्चित पिंड ध्रुव स्वभाव जर आपण विषय करून जाणू लागलो, तर आत्ताच आपल्याला आनंदाची प्राप्ती होते, वेगळा क्षण नाही. म्हणजे पहा की ही सोपी कला आहे, फक्त माहीत करून घेत नाही म्हणून आपण दुःखाला प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक क्षणी आतमध्ये भेदविज्ञान करून स्वतःच्या विषयाला मतिज्ञान श्रुतज्ञानाच्या प्रमाणात्मक साधनाने जाणू लागलो, तर अतींद्रिय आनंदाचे फल प्राप्त होते. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य प्रगट होते. मग पहा, आपल्याला पर्याय तर जाणणे सोपे वाटते. आत्ता पर्यायात हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुंवेद, नपुसकवेद हे नो कशाचे भाव झाले, ते जाणणं सोपं वाटतंय. मग त्या पर्यायाच्या विषयाऐवजी जर ध्रुव स्वभाव विषय घेतला, तर आपण ध्रुवाला पण जाणणे सहज अवगत करू शकतो. यात काहीच अवघड नाही. कोणी म्हणेल पर्याय जाणणे शक्य आहे, तेवढंच जाणू शकतो, तर आपण अन्य मतामध्ये प्रवेश केला. जिनधर्म सांगतो ध्रुवही जाणू शकतो, पर्यायही जाणू शकतो. पर्याय जाणलो तर संसार वाढतो, आणि ज्ञानानंद स्वभावाला जाणलो तर आपण आत्ताच अतींद्रिय आनंदाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे पहा, आतमध्ये आपली फॅक्टरी आहे, सद्रूप प्लस चिद्रूप, आणि प्रोडक्शन काय बाहेर पडत आहे, अतींद्रिय आनंदाचं. आणि ह्या सद्रूपला सोडून पर्यायातच अडकलो तर विद्रूपतेला प्राप्त होतो. मग पहा की प्रत्येक क्षणी आपण स्वतःच्या ज्ञान स्वरूपाची कास धरली, तर आपल्याला बाहेरच्या विषयभोगाची रुची राहतच नाही. एका राजाने एक बंगला तयार केला शेतामध्ये. कशासाठी, तर ध्यान करण्यासाठी. आणि तो तिथे जाऊन साधना करायचा. आणि ध्यान संपलं आणि त्याच्या दृष्टीमध्ये एक घटना आली की एक साप बेडकाला गिळत आहे, आणि मागच्या बाजूने गिळत आहे म्हटल्यावर तो बेडूक जोपर्यंत तोंड पुढे उघडे आहे तोपर्यंत इतर जीवांना मारतच आहे. म्हणजे ही आपलीच दुर्दशा व्यक्त झाली आहे. आत्ता मृत्यू येणार हे कळलं तरी आपण म्हणतो 5 इंद्रियांचे विषय भोग पाहिजेतच, मरेपर्यंत पाहिजेच, आणि त्यामुळे आपलीच दुर्दशा होत आहे. म्हणून आपण बाहेरच्या इंद्रिय भोगांमध्ये आनंद नाही हे जर समजून घेतलो, तर आपण अशी विचित्र दुर्दशा प्राप्त करून घेणार नाही. म्हणजे पहा, प्रत्येक क्षणी मी जाणणारा आहे हे जाणून त्याचे प्रामाण्य खरेपणा त्या समयात निर्णित झाले, तर आपण सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राला, रत्नत्रयाला प्राप्त होतो. म्हणून ध्यान ही सहज अवस्था आहे. अंतरंग स्वभावाला विषय करून जाणू लागलो तर हे सहज ध्यान प्रगट होते. म्हणून पहा, जे जे ध्यान आहे ते ते ज्ञान आहे, पण जे जे ज्ञान आहे ते ध्यान असेल पण नसेल पण. कारण ध्यान निर्विकल्प आहे, ज्ञान निर्विकल्प पण असेल आणि सविकल्प पण असेल. मग कोणी म्हणतं हे ध्यान केल्याने शरीर तेजपुंज झाले, तर अशा रीतीने शरीरावर ध्यानाचे प्रामाण्य अवलंबून नाही. विपश्यना केंद्रामध्ये जातात आणि तिथे रोजच्यापेक्षा कमी आहार वगैरे प्राप्त होतो आणि विचार करतात की आता आपलं शरीर गोरं झालं म्हणजे ध्यान चांगलं झालं. पण वास्तविक पाहता शरीर कसंही असो, तेजपुंज असो अथवा नसो, त्याच्यावर ध्यानाचं प्रामाण्य अवलंबून नाहीच. म्हणून ह्यातनं आपल्याला लक्षात घ्यायचं की प्रत्येक क्षणी स्वतःच्या ज्ञानदर्शन स्वभावाला विषय करून आपण जाणू लागलो तर आपलं ते सम्यक ध्यान आहे, आणि ते सोडून बाहेरच विषय करून जाणू लागलो तर ते आपलं मिथ्या ध्यान आहे. म्हणून संस्कार स्वतःचे करायचे.
पहा, संसारामध्ये सुद्धा आपण किती हुशारी करत असतो. एक मनुष्य लग्नासाठी दागिने घेऊन निघालेला आहे आणि वाटेत एका ठिकाणी रेल्वे बंद पडली आणि डिक्लेअर केलं गेलं की आता 8 तास येथेच थांबावं लागणार. आणि ते प्लॅटफॉर्म इतकं धोक्याचं होतं की तिथं चोऱ्या खूप होत असत आणि तिकीट चेकर आल्यानंतर त्याने आपलं तिकीटच दाखवलं नाही आणि त्या मास्तरने त्याला नेऊन बसवलं ऑफिसमध्ये. ऑफिस तर कसलं, 4 भिंतीच, वरचं सगळं उघडच, नीट दार नाही ना खिडकी नाही, सारखं दनादन काही ना काही आपटतंय. आणि तो विचार काय करतो की मी येथे सुरक्षित आहे. जी खुर्ची बसायला दिली ती तर मोडकीच आणि त्यात इतके ढेकूण असतात, सारखे चावतायत. इकडून एक चावेपर्यंत तिकडून दुसरा चावा घेतोय आणि तरी त्याचं ध्यान काय चालू आहे, माझे दागिने सुरक्षित आहेत. म्हणजे इतक्या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा त्याची रुची त्या दागिन्यांमध्ये आहे, तर त्याच्याविषयी तो काय विचार करतो, दागिने सुरक्षित आहेत. मग विषय फक्त बदलायचा आहे. संसारात आपल्याला कितीही प्रतिकूलता असेल पण मी माझा भगवान आत्म्याला जाणेन आणि माझा भगवान आत्मा जाणून मी स्वतःच्याच आनंदाला प्राप्त होईन याविषयी सावधान असेन तर मला आत्ताच शांती मिळणार आहे. मग पहा, आपण आत्म्याला जाणतो, ज्ञान करतो, पण प्रामाण्य केलं नाही, खरेपणा ठरवला नाही तर काहीच उपयोग नाही. जसे उत्तरेकडच्या मनुष्याला पोळी खाऊ घातली आणि थोड्या वेळाने विचारलं कशी झाली होती, तर तो म्हणतो कसली पोळी. आणि त्याला परत त्या यजमानाने स्वयंपाकघरात नेऊन जेवायला बसवले आणि पोळी ताटात वाढली, तर तो म्हणतो ही आत्ताच खाल्ली की. म्हणजे ज्ञान झालंय पण ह्यालाच पोळी म्हणतात हा निर्णय माहीत नाही. तसं आपण आत्मा जाणतो पण निर्णय करीत नाही, म्हणून आपण काय होतो, दुःखी ते दुःखीच राहतो, मिथ्या दृष्टीचे मिथ्या दृष्टीच राहतो. म्हणून समयसारच्या 18व्या गाथेमध्ये म्हटलंय की लहान बालकापासून वृद्धापर्यंत सगळेजण स्वतःच्या आत्म्याचा अनुभव घेतात, आत्म्याचे ज्ञान करतात, पण प्रामाण्य करीत नाहीत, म्हणजे ज्ञानाचा खरेपणा ठरवीत नाहीत. प्रमाण आणि प्रामाण्य एकाच समयामध्ये झाले तर ते ज्ञान सत्य आहे, ते ज्ञान सम्यक ज्ञान आहे, मोक्ष मार्गामध्ये उपयोगी आहे. मग पहा, आपल्या जवळ ही अनंत गुणांची निधी आहे, इतकी मोठी इस्टेट आहे, पण स्वतःला न जाणल्यामुळे आपली सगळीच दुर्दशा चालू आहे. म्हणून संस्कार जर स्वतःला जाणण्याचे केले तर सगळीच अनर्थ परंपरा आत्ताच संपते, वेगळा क्षण लागत नाही. म्हणून पहा, आत्मा कल्पवृक्ष आहे. जसं चिंतन करतो तशी पर्याय प्रगट होते. शुभ विचार केला तर शुभ पर्याय प्रगट होते, अशुभ विचार केला तर अशुभ पर्याय प्रगट होते आणि शुद्ध स्वभावाला जाणलं तर शुद्ध पर्याय प्रगट होते. म्हणून आपण सतत स्वतःला जाणण्याची, धर्म्य ध्यानाची सवय लावली तर आपल्याला प्रत्येक क्षणी शांतीच शांती मिळू शकते. पहा, बाहेरचे संस्कार केले तर ते संस्कार जागृत होतात आणि बाहेरच आपण रमतो. याविषयी एक कथानक आहे की एक राजा राजपुत्राकडे पाहून विचार करतो की याला आपण आता युद्धनीती, राजनीती शिकवावी. आणि हे विचार करत असतानाच तो राजपुत्र पटकन वरच्या मजल्यावरनं खाली गेला आणि बाहेर जवळच नदी वाहत असते तिथे जाऊन तो त्या धोब्याच्या हातातील कापड घेऊन धुवायला लागला. त्याने चक्क त्याला घसरा दिला आणि चांगलं पिळून पण काढलं. राजा पाहतच राहिला, म्हणाला हा माझा मुलगा नाही, धोब्याचा आहे. त्याने राणीवर व्यभिचाराचा आरोप पण केला, पण राणी चिंतनशील झाली. ती म्हणते असं कसं काय घडलं, मी तर शीलवान आहे. आणि तिला एक पूर्वीचा प्रसंग आठवला की ते बालक गर्भात असताना 5व्या महिन्यामध्ये एके दिवशी ती बाहेर पाहत बसलेली असते खिडकीतून आणि नदीवर धोबी आणि धोबीण क्रीडा करत असतात.
आणि कपडे पण धुवत असतात. मधून मधून त्यांची जलक्रीडा पण चालू आहे. आणि अशा रीतीने ती विचार करते की यांचं जीवन किती छान आहे आणि मी किती या सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त आहे. आणि त्या बालकाने तो विचार ग्रहण केला आणि त्यामुळे न शिकवता देखील कपडे धुण्याची कला त्याला आली. मग पहा की त्याने ते संस्कार केले तर तो ते काम करू लागला. मग आपण सतत संस्कार काय करायचं? चालताना मी चालणारा नाही, जाणणार आहे. खाताना खाणारा नाही, जाणणार आहे. बोलताना बोलणारा नाही, जाणणार आहे. असं सतत जानन जानन रूपाने जाणू लागलो तर आपले खोटे संस्कार सहजच संपतात. म्हणून हे आत्मानुभूतीची कला वस्तू व्यवस्था जाणून स्वपर भेदविज्ञान करून व्यवस्थित अवगत झाली तर आपण आनंदी जीवन जगू शकतो. आणि ही कला माहीत नसेल तर आपण पर्यायाला जाणून दुःखीच जगणार. पहा, एक व्यापारी व्यापारासाठी कोणत्या तरी द्वीपावर जहाजातून चाललेला आहे. जाताना त्याने विचार केला की त्या परदेशामध्ये गायच नाही, म्हणजे गायीचं वंशच नाही. म्हणून त्या व्यापाऱ्याने बरोबर एक गाय घेतली, नगरामध्ये पोहोचला आणि राजाला नजराणा देण्यासाठी चांदीच्या भांड्यामध्ये दूध घेऊन निघालेला आहे. राजाने विचारलं, हे काय आहे पांढरं पांढरं? तर तो म्हणतो, राजन, मी माझ्याबरोबर एक वृक्ष घेऊन आलो आहे, त्याचं हे फळ आहे. आपण हे पिले तर चांगले होईल, शरीर अगदी धष्टपुष्ट होईल. राजाने त्या फळाचा रसास्वाद केला आणि विचार करतो, मी आजपर्यंत असं मधुर फळ कधीच खाल्लं नव्हतं. कारण त्याने त्यात साखर, वेलची वगैरे सगळा मसाला पण घातलेला आहे. आणि राजाने खुश होऊन त्याच्या सर्वच मालाची ड्युटी म्हणजे कर माफ करून टाकला. दुसऱ्या दिवशी त्याने खीर बनवली आणि त्यात सगळे पिस्ते वगैरे घालून तो राजापर्यंत पोहोचला. आता राजा म्हणतो, हे काय? तर तो म्हणतो, त्या वृक्षाचं दुसरं फळ आहे. आणि अशा रीतीने त्या वृक्षाला वेगवेगळी फळं येतात आणि आपल्याला वेळोवेळी मी देत जाईन. राजाने त्याचा आस्वाद घेतला आणि तो इतका प्रसन्न झाला आणि त्यातलं थोडं महाराणीला पण दिलं. ती सुद्धा प्रसन्न झाली आणि रोज आता तो काही ना काही दुधाचे पदार्थ करून देत आहे. कधी गुलाबजामुन, कधी रसगुल्ले, कधी छन्ना, कधी कलाकंद. अशा रीतीने 1 वर्ष तेथे राहून त्याने खूप कमाई केली आणि परत आपल्या देशी निघाला. तेव्हा राजाला म्हणतो, आपली माझ्यावर खूप कृपा झाली, आता मी मायदेशी चाललो आहे. आणि हे ऐकलं की राजा म्हणतो की मग तो वृक्ष येथेच राहू दे, मला त्याचे स्वादिष्ट फल चाखायला मिळतील, पाहिजे तेवढी किंमत घे. तर त्यांनी ठीक आहे म्हटलं आणि त्या वृक्षाला कसं ठेवायचं, खायला काय द्यायचं हे सगळी विधी सांगितली. परंतु दूध कसं काढायचं ही विधी मात्र सांगितली नाही. व्यापारी निघून गेला आणि त्याने सगळा माल जहाजामध्ये ठेवला आणि इकडे राजाचे नौकर त्या गायरूपी वृक्षाला काय करतात, सोन्याचं पात्र घेऊन लक्ष ठेवून त्याच्याजवळ थांबलेले आहेत. आणि जे घेतील ते राजाला द्यायचं असं ठरलेलं आहे. मग त्या गायीने मलमूत्र जेव्हा विसर्जन केलं तेव्हा ते घेऊन राजाकडे आले. राजाने ते चाखून बघितलं आणि त्याचं तोंड सगळं कडू झालं. तो म्हणतो, हे काय? हे तर सगळं काय घाणच दिसतंय. आणि थोड्या वेळाने तो इतका चिंतित झाला की आता हे काही उपयोगी नाही. तो व्यापारी धूर्त समजून, ठग समजून त्याला परत बोलवून आणायला लावलं. आणि राजा म्हणतो की आपण मला धोका दिलाय, बघा हे वृक्षाचं फळ असं असतं का इतकं कडू? व्यापारी हसू लागला आणि हात जोडून विनंती करतो, स्वामी हे वृक्ष तर तेच आहे की ज्यापासून मी आपणाला स्वादिष्ट फळ देत होतो, पण त्या फळाला
प्राप्त करण्याची विधी आपल्याला माहीत नाही म्हणून आपण त्यापासून वंचित राहिला. त्याने लगेचच दूध कसं काढायचं हे सांगितलं आणि त्याची विधी सगळी समजावून सांगून कसे पदार्थ करायचे हे पण सांगितलं आणि तो निघून गेला. आणि राजा आपल्या अज्ञानावर खूप खजील झाला, पश्चाताप करू लागला. तसं अनुभूती, सम्यक ज्ञान प्राप्त करण्याची विधी जोपर्यंत आपल्याला माहीत नाही तोपर्यंत आपण स्वतःला जाणण्यामध्ये सफल होत नाही. म्हणून सामाजिक क्षेत्र असो की आध्यात्मिक क्षेत्र असो, ज्ञानाची आराधना करणंच आवश्यक आहे. आणि जितकं आपण ज्ञान करतो तितकं आपणच काय होतो, शांतीला प्राप्त होतो. म्हणून एका ठिकाणी म्हटले आहे, रामरसिक अरु रामरस कहन सुनन को दोय, परम समाधि जब प्रगटय तब दुविधा नहीं कोय. रामरसिक आणि रामाचा रस असा आपल्याला सांगताना ऐकताना दोनपणा दिसतो, पण अनुभूती घेतली तर त्यामध्ये दोनपणा राहत नाही. म्हणून पहा, जितकं आतमध्ये आपण स्वतःला जाणण्याची कला शिकतो तितकं बाहेरचं सगळं जे रंगढंग आहे, बाहेरचं जे आकर्षण आहे त्याची रुची राहत नाही. आत आकर्षित झालो तर बाहेरचं विकर्षण सहजच झालं. 5 इंद्रियांच्या भोगाची रुची सहजच संपली. आणि रात्रंदिवस आपण अज्ञानाने पैशाचं ध्यान करत असतो. त्या पैशाच्या विषयाऐवजी हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणू लागलो तर आपण प्रत्येक क्षणी निराकुलतेला प्राप्त होतो. म्हणून पहा की शरीराची कितीही सेवा केली तरी शरीर आपल्याबरोबर कायम राहत नाही. मी भगवानात्मा म्हणून स्वतःला जाणलं तर आपण आत्ताच शांतीला प्राप्त होतो. म्हणून सहजानंद वर्णींनी एका भजनामध्ये म्हटले आहे, जिस तन को सजाते हैं इतराते हैं रूप लख कर, सेवा एक करा करिए छोड़ेगा देह हमको, भोगे तो भोग क्या है भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण कर्मों ने घेरा हमको. म्हणून ज्या शरीराला सजवतो त्याचं रूप पाहून मोठेपणा मानतो आणि हे शरीर आपल्याकडून सेवा करून घेऊन एक दिवस आपल्याला सोडून देतं. म्हणून भोगच आपल्याला भोगतात, आपण भोगांना भोगत नसतो. हे जर लक्षात आलं तर आपली सगळी बाहेरची रुची सहजच संपते. आणि जिथं ज्ञानाची इतकी विशेषता प्रगट झाली तिथं आपण आपला चिदानंद रस गटागट प्राशन करू लागतो. म्हणून एका ठिकाणी म्हटले आहे, भेद ज्ञान कला प्रगटे जिनके घट माही, ते चिदानंद रस गटागटी. ही भेद ज्ञानाची कला जर प्रगट झाली तर चिदानंद रस आपण गटागट प्राशन करू लागतो. व्यसनच लावायचे असेल तर आपण अनुभूतीचे व्यसन लावले पाहिजे. पहा, अनुशासन जर आपण स्वतःच्या आत्म्याचे स्वीकारले तर प्रत्येक क्षणी शांती आहे. आणि विकल्पाच्या भूमिकेत खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र यांचे अनुशासन स्वीकारले तर आपण आनंदालाच प्राप्त होतो. म्हणजेच निश्चयनयाने आपल्या आत्म्याचे अनुशासन व व्यवहारनयाने खऱ्या देवशास्त्र गुरूंचे शासन आपण स्वीकारून साधना करू लागलो तर शांती आहे. आणि जो अनुभूती घेतो त्याला कुठलाच गर्व नसतो. आणि ज्ञानाचा गर्व केला तर कशी फजिती होते पहा. एक कथानक आहे. भारवी कवीचे वडील श्रीधर पुत्राचे अनुशासन खूप चांगले करत होते, त्यात कुशल होते. आणि अनुशासन करताना ते जेवढे कठोर वाटत होते तितकेच अंतरंगामध्ये कोमल पण होते. आणि जो ही कोमलता ओळखतो तो अनर्थाला प्राप्त होत नाही. आणि कठोरता पाहून जर घाबरलो तर विकासही होत नाही. कडक अनुशासन तलवारीची धार नसून फुलांची कोमल शय्या आहे. हे जर कळले तर आपला उत्कर्ष होण्यासाठी अनुशासनाचा सहर्ष स्वीकार होतो. अपराधांचं सहजच विसर्जन होतं. अनुशासकाचा बहुमान येतो. अनुशासकाची निंदा करावी वाटली, क्रोध, वैर, शत्रुत्व करावे वाटले तर सत्याचा, आनंदाचा
तिरस्कारच होतो. प्रेम आंधळे असते तर अनुशासन हे डोळस असते. प्रेम मात्र मोहाचे जाळे आहे. त्यात स्वपराला अडकून घेणे म्हणजे दोषांनाच निर्माण करणे होय. अनुशासन पक्षपातरहित वीतराग असते. त्याने स्वपराचे कल्याणच होते. यात गुणांची पूजा असते. अनुशासकाचे कोणी आपले म्हणून नसते आणि तो स्वतः एकत्व विभक्त आत्म्याला जाणणारा असतो. प्रेमामध्ये माझेपणाचे ओझे असते. ह्या सगळ्या प्रकारात भारवीची माता सुशीला अस्वस्थ आहे. पुत्र का आला नाही? तो आत्महत्या करेल काय किंवा केली असेल काय ह्या शंकेने ती व्याकुळ होते. तिचा मोह भारवीला शोधत असतो. अर्धरात्री थोडासा आवाज आला तरी तिला पुत्र आल्याचा भास होतो. ती बेचैन होते. भारवी शिवाय एक घास देखील रुचत नाही की झोप येत नाही आणि ती पतीला विनवते, परत तुम्ही कधी भारवीची निंदा करू नका. पण अनुशासन समजून घेत नाही म्हणून ती असं म्हणते. पण श्रीधराने पुत्ररत्नाची पारख चांगली केली होती. उच्च विचाराचे लोक आत्महत्येसारख्या हीन पातळीला जात नाहीत. चूक शोधण्याची पात्रता त्यांच्यात असते. शत्रुत्व करत नाहीत. मी पुत्राशी द्वेष बिलकुल केलेला नाही. आणखी विकास त्याचा व्हावा म्हणून मी त्याची निंदा करत असतो आणि त्याच्यामध्ये किंचित मात्रही अहम गर्व राहू नये म्हणून वेळीच त्याला सावध केले नाही तर आपल्यासारख्या अनुभवी माता पित्यांचा काय उपयोग? हाच मुलगा पुढे जाऊन म्हणेल, माझ्या आईवडिलांनी दोषांचे पोषण केले म्हणून मी रसातळाला पोहोचलो. नंतर सर्वांनाच पश्चातापाची पाळी येईल. कडक अनुशासनात क्षणभर कटुता वाटली तरी ती आपल्याला साधनेसाठी उपयोगी आहे. श्रीधर पत्नीचे सांत्वन करत आहे, परंतु मातेला संतोष होत नाही. तिला फक्त आपल्या समोर पुत्र हवा असतो, तो कसाही असू दे. पण श्रीधरला महान गुणवान भारवी हवा असतो. त्यासाठी डोळ्यासमोर तो नसला तरी जेथे असेल तेथे तो गुणवत्तेनेच राहील म्हणून ते संतुष्ट असतात आणि अशा रीतीने ते अनुशासन करत असतात. अनुशासन करून जर दया दाखवली तर ते दुःखदायक ठरते. त्याच्यात गर्भित अहितच असते. जी करुणा केली जाईल ती केवळ ममता असेल. मोहाने दोष वाढतात, अहित होते. अनुशासन हितकारक असते, त्यात माघार नसते. अनुशासनास अंगी बाणणारा अनंत गुणांना विकसित करू शकतो. अनुशासन एक समयसूचकता आहे. आणि ही सगळी चर्चा चालू असतानाच भारवी कोपऱ्यातून तलवार घेऊन अडखळत बाहेर आलेला आहे आणि त्याची तलवार उगारलेली मुद्रा पाहून सगळेजण विचार करू लागले, काय हा प्रकार आहे? आणि त्याने ती तलवार विशिष्ट शस्त्रगारातनं आणलेली आहे की मानेवर ठेवली की कुणीच हू की चू करू शकणार नाही. इकडून तिकडं लगेचच काम करणार, तो मरून जाणार. आणि अशा रीतीने तो वडिलांना मारण्यासाठी ते घेऊन येतोय. पण वडिलांचे विचार ऐकून त्याचं मन परिवर्तित झालेलं आहे. वडिलांना म्हणतो, हीच तलवार आता माझ्यावर चालवा. मी तुमचा सूड घेणार होतो, पण आता तुम्हीच माझा घ्या. मला हेच प्रायश्चित्त योग्य आहे. वडील ज्ञानी असतात, समय सूचकता ठेवतात, बोध देतात. गुण प्रगट होईपर्यंतच शासन चालते, पुढे नाही. म्हणजे यातून आपण पण लक्षात घ्यायचंय. आपण कुठलाही ज्ञानाचा वगैरे गर्व करू लागलो तर देवशास्त्र गुरु आपल्यावर अनुशासन करतात आणि आपण चूक स्वीकारलं आणि स्वतःला जाणलं तर आपलं सगळं दुःख आत्ताच संपलं. म्हणून पहा, प्रत्येक क्षणी स्वतःला जाणलं तर निज अनुशासन सुरू झालं. अनुभूती सहजतेने घेऊ लागलो, शांतीला प्राप्त होतो. आणि जर आपण विकल्पाच्या भूमिकेत देवशास्त्र गुरूंचं पण अनुशासन व्यवस्थित स्वीकारलो तर आपल्याला मार्ग व्यवस्थित आनंदाचा खुल्ला झाला. म्हणून निश्चयने आणि व्यवहारनयाने हे अनुशासन आपण समजून स्वीकार केला तर प्रत्येक क्षणी आपण शांतीलाच प्राप्त होतो. साधनेसाठी मनुष्य जन्म एक संधी आहे आणि ही संधी जर वाया घालवली तर परत आपण मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही, अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होऊ शकत नाही.
आपण प्रत्येक क्षण भोगासाठी घालवतो, त्या संस्काराने भविष्य काळात दुःखी होतो. म्हणून प्रत्येक क्षण साधनेसाठीच वेचला पाहिजेलच. लक्षात घ्या, टाइम इज मनी. जर एक एक क्षण निघून गेला तर परत तो गेलेला क्षण, सायंटिस्ट लोकांनी कितीही संशोधन केलं तरी गेलेला क्षण परत आणून देऊ शकत नाही. म्हणून टाइम इज मनी. आणि हे जर लक्षात आलं तर आपण ही संधी वाया घालवणार नाही. पहा की टाइम अँड टाईड इज वेट फॉर नन. आलेली संधी आणि समुद्राची लाट कुणाची वाट पाहत नाहीत. म्हणून भजनामध्ये म्हटलं आहे, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, और तो विषयों में सारे बह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, चक्रवर्ती भी न बच पाए यहाँ, चक्रवर्ती भी न बच पाए यहाँ, मौत की आंधी में तृण सम उड़ गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए.